नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता येणाऱ्या 26 फेब्रुवारी रोजी असलेल्या महाशिवरात्रीला आपण घरात कोणत्या गोष्टी करावयाच्या, त्यामुळे आपली धन ऐश्वर्य संपत्ती वाढते, आरोग्य देखील ठणठणीत राहते, यासाठी करावयाचे काही खास उपाय, तसेच महादेवाला कोणत्या गोष्टी या दिवशी अर्पण कराव्यात याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. या दिवशी शास्त्रानुसार शंकर आणि पार्वतीचा शुभविवाह झाल्याचे मानले जाते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला महाशिवरात्रीचा उपवास केला जातो. यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करण्यासोबतच हे विशेष उपाय करावेत. त्यामुळे आपल्याला अनेक पटींनी जास्त असे शुभ परिणाम प्राप्त होतील. तर हे शिवपुराणानुसार काही खास उपायांची माहिती आज आपण घेऊयात. पहिला उपाय म्हणजे काळी मिरी, काळे तीळ. महाशिवरात्रीच्या दिवशी तळहात 7 काळे तीळ आणि 1 काळी मिरी घेऊन आपली इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि लवकरच तुमची इच्छा देखील पूर्ण करतील. बेरी. महाशिवरात्रीच्या दिवशी बेरी शंकराला अर्पण करा. असे केल्याने घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते, अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. धतुरा अर्पण करा. महाशिवरात्रीला 7 धतुरे घेऊन एका धतुऱ्याला हातात घेऊन चंद्रमौलीचे ध्यान करा आणि इतर धतुऱ्यांना हळद लावून शिवलिंगाला नक्की अर्पण करा. भस्म अर्पण करा. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती भस्म अर्पण करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे महादेव सुखसमृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात. बेलपत्र. महाशिवरात्रीच्या दिवशी 11, 21 किंवा 101 बेलाची पाने घेऊन त्यावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून भक्तिभावाने शिवलिंगाला अर्पण करावे. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. तर यापैकी एक तरी उपाय तुम्ही नक्की करा आणि महादेवांचे आशीर्वाद महाशिवरात्री दिवशी नक्की प्राप्त करून घ्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून नक्की सांगा. धन्यवाद.